नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण भरलं वांग कसं करायचं ते बघतोय। मस्त असं चटपटीत, चवीला एकदम भारी लागते आणि मस्त असं कमाल दिसते आणि खायला सुद्धा खूप छान लागते। अगदी मस्त असं चटपटीत बनून तयार होतं। याचा रंग सुद्धा बघू शकता, छान असा सुरेख येतो। टेक्स्चर याचं कन्सिस्टन्सी सुद्धा बघू शकता। तर हे वांग असंच परफेक्ट प्रमाणात झालं पाहिजे, त्यासाठी तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ संपूर्णपणे बघायचा आहे। अजिबात कुठे स्किप करू नका। स्किप करून जर बघितला तुमचं भरलं वांग हे चटपटीत असं बनणार नाही आणि मुळात म्हणजे भरल्या वांग्यामधला मसाला कुठे सुटणार नाही। तर या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स दिल्या, मसाला कसा भरायचा वांग्यामध्ये तो सुद्धा तुम्हाला दाखवला आहे। तर तुम्हाला टिप्स दिल्या त्या फॉलो करायच्या आहे, म्हणजे मसाला तुमचा अजिबात कुठे सुटणार नाही आणि भरलं वांग जसं तसंच राहील आणि खायला सुद्धा छान असं चमचमीत लागेल। तर मग व्हिडिओ संपूर्ण बघा। चला तर मग मस्त असं चटकदार, चमचमीत आणि झणझणीत टेस्टी भरलं वांग बनवायला आपण सुरुवात करूया। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया। आपण साहित्य बघून घेऊया। तर इथं एक मोठ्या आकारामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा आहे, एक छोटी वाटी खोबऱ्याचे काप घेतले, एक चमचा जिरेपूड आहे, याऐवजी तुम्ही जिरे घेतलं तरी काही हरकत नाही, एक चमचा गरम मसाला, एक चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आहे, अर्धा चमचा हळद, अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आणि इथं 6 वांगी घेतली आहे। बघा 3 असे मध्यम आकारामध्ये आहे आणि 3 अगदी छोटी आहे। तर ही वांगी मस्त अशी कोवळी आहे, ताजी आणि फ्रेश आहे। 3 ते 4 लसूण पाकळ्या। तर वांगी निवडताना काय करायचं, मस्त अशी कोवळी वांगी या प्रमाणात अशी निवडून घ्यायची, किंवा मग या आकारामध्ये असली तरी काही हरकत नाही। आता सगळ्यात अगोदर आपल्याला शेंगदाणे आणि खोबरं हे तव्यावरती भाजून घ्यायचं आहे। आता इथं गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे। तवा इथं व्यवस्थित मी तापवून घेतला। आता यामध्ये खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे, अगदी छोटी वाटी खोबऱ्याचे काप घेतले, हे छान इथं भाजून घेते। छान खरपूस रंग येईपर्यंत खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे। तुम्ही याऐवजी खोबरं किससुद्धा वापरू शकता। इथं हे खोबऱ्याचे काप 2 ते 3 मिनिटासाठी खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया। बघा इथे छान असा सोनेरी रंग आला आहे। आता हे खोबऱ्याचे काप मी काढून घेते। आता आपल्याला शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे आहे, हे सुद्धा हलकेसे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। बघा इथं शेंगदाण्याला सुद्धा हलकासा असा खरपूस रंग आला आहे। आता गॅस करूया बंद आणि हे शेंगदाणे सुद्धा मी काढून घेते। आता इथे मिक्सरच्या भांड्यात मी शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप काढून घेतले, हे अगोदर थंड करून घेतले आणि नंतर मग मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहे। आता आपल्याला यामध्ये जिरेपूड घालून घ्यायची, गरम मसाला आहे, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या, मिक्सरला लावायचं झाकण आणि अगदी थोडंसं जाडसर असं वाटण करून घेऊया। आता बघा इथं मी मिक्सरमध्ये छान या मसाल्याचं वाटण करून घेतलं। तुम्ही बघू शकता असं रवा टेक्स्चर आहे, याप्रमाणेच वाटण करून घ्यायचं। आता इथं प्लेट घेते मी आणि या प्लेटमध्ये हे मसाले काढून घेते आणि या मसाल्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं, जेणेकरून हा मसाला वांगी भरत्या वेळेस घालू तर व्यवस्थित लागेल, म्हणून अगदी थोडंसं पाणी घालून एकजीव करून घ्यायचा। व्यवस्थित असा मिसळून घ्यायचा, हाताने एकजीव करून घ्यायचं। वांग्यामध्ये जर आपण सुकाच मसाला भरला मग तो त्यामध्ये चिटकून बसत नाही, बाहेर निघून जातो। तर असं थोडं पाणी घालून घ्यायचं आणि नंतर मग आपल्याला हा मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे। मग हे मिश्रण मी छान एकजीव करून घेतलं आणि त्यासोबत इथं लगोलग वांग्याला सुद्धा कट लावून घेतले। बघा सर्वात आधी मी कट लावून घेतले नव्हते, जेव्हा मसाला वाटून झाला तेव्हाच मी या वांग्याला असे 4 कट लावून घेतले। आता लगेच हा मसाला या वांग्यामध्ये भरायचा, लगेच कापू नका। जेव्हा वांग्यामध्ये मसाला भरायला घ्यायचा तेव्हाच मग वांगीला कट लावून घ्यायचे आणि हा मसाला असा ठासून ठासून या वांग्यामध्ये भरून घ्यायचा, सर्वत्र बाजूंनी लागला पाहिजे आणि असं दाबून घ्यायचं हे वांग, हा मसाला बाहेर निघला नाही पाहिजे। आणखी एक वांग तुम्हाला भरून दाखवते। बघा असा बोटाने हा मसाला व्यवस्थित असा
या वांग्यामध्ये दाबून भरायचा आणि पुन्हा हे त्याच्या चारी बाजूच्या बंद करून घ्यायच्या. बघा क्या बात आहे. आता याचप्रमाणे सगळ्या वांग्यामध्ये मी मसाला भरून घेते. आता इथे कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं. तेल हलकंसं गरम करून घ्यायचं. बघा इथं हलकंसं तेल गरम झालं की यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची. ऑप्शनल आहे, नाही घातली काही हरकत नाही. हे आपण भरला मसाला वांगी बनवत आहे तर यामध्ये चव छान उतरते या कढीपत्त्याची, म्हणून मी घालते. तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल. तेलामध्ये व्यवस्थित अशी कढीपत्त्याची पानं फ्राय झाली की यामध्ये भरपूर सारा कांदा घालायचा. मस्त असा छान सुगंध येत आहे. कढीपत्त्याचा फ्लेवर भरल्या वांगीमध्ये छान उतरतो. आता इथं हा कांदा सोनेरी रंगावर मस्तपैकी असा परतून घेऊया. आणि बघा इथं मस्त कांद्याला असा छान सोनेरी रंग आला आहे. त्याचसोबत इथं मी वांग्यामध्ये छान ठासून मसाला भरलेला आहे आणि मसाला अजिबात उरलेला नाही, यामध्येच दाबून भरलेला आहे. आता ही भरली वांगी आपल्याला या तेलामध्ये सोडायची आहे. आता गॅस एकदम मंद आचेवर करून घ्यायचा आणि या कढईवर एक झाकण ठेवायचं. तर इथं एक बाजू मी 5 मिनटासाठी तेलामध्येच ही वांगी वाफवून घेते. आता इथे 5 मिनटं झाली आहे. झाकण उघडून बघूया. आणि बघा इथं एक बाजू मस्त अशी वाफवून घेतली. आता लगेच याला पलटी करूया. बघा एक बाजू वाफवल्या गेली तर याला पलटी करून घ्यायची. बघा वांग्याला मी व्यवस्थित असं पलटी करून घेतलं. आता यावर ठेवूया झाकण. आणखी 5 मिनटं ही अशीच वाफवून घ्यायची. आता इथे 5 मिनटं झाली आहे. झाकण उघडून बघूया. आणि बघा मस्त इथं वांगी वाफवून घेतली जेमतेम 10 मिनटं. आता यामध्ये पाणी घालायचं. इथं मी अर्धाच ग्लास पाणी घालून घेतलं, कारण हे मी भरलं वांगं करत आहे. तुम्हाला रसा जर हवा असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याची क्वांटिटी वाढवू शकता. पण इथं मी जास्त या भाजीला असा रसा वगैरे अजिबात करत नाही. थोडंसं असं दाटसरच रस्सा करत आहे. भरल्या वांग्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात रस्सा असतो म्हणून. आता यावरून झाकण ठेवते आणि 10 मिनटं ही वांगी छान शिजून घ्यायची आहे. बघा इथे जेमतेम 10 मिनटं झाली आहे. आता झाकण उघडून बघायचं आणि बघा मस्त असं सुरेख रंग आला आहे, तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही बघू शकता मस्त इथं तवंगसुद्धा आला आहे. आणि वांगं बघा, यातील मसाला बघा जसं तसाच आहे, अजिबात बाहेर निघाला नाही. मस्त यामध्ये ठासून मसाला भरलेला होता, तो अजिबात कुठे सुटला नाही. आणि तवंगही सुद्धा बघू शकता छान आला आहे. आणि वांगंसुद्धा व्यवस्थित असं शिजलं आहे. फक्त अधूनमधून काय करायचं, झाकण काढून उलटपालट त्याला करून घ्यायचं आणि परत झाकण ठेवायचं, म्हणजे सगळ्या बाजूंनी व्यवस्थित असं वांगं शिजलं जातं. तर इथं मसालेदार मस्त असं चटकदार वांगं बनवून तयार आहे. टिफिनसाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. खूप कमी वेळेत बनवून भरल्या वांग्याची भाजी टिफिनसाठी बनवू शकता. छान अशी चटपटीत चवीला लागते. तुम्हीसुद्धा ही भरल्या वांग्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काही मी छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.